सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. आज आपण SHVR रजिस्ट्रेशन कसं करावे तसेच स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग मूल्यांकन या संदर्भात रजिस्ट्रेशन कसं करावे याची माहिती आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण प्ले स्टोर वरून सर्वांनी ऍप डाउनलोड केला असेल. SHVR नावाचं ऍप डाउनलोड करायचं आणि ते ओपन करतो. ओपन केल्यावर त्याचा डॅशबोर्ड आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. या ठिकाणी आपल्याला दोन भाषा दिसतील. त्यापैकी जे आपल्याला योग्य वाटेल ती भाषा आपण इथे काय करायची निवडायची आहे. इंग्लिशवर मी क्लिक करतो. त्यानंतर बरीचशी माहितीचे नोटिफिकेशन आपल्याला इथे येतील. तर स्किप करत पुढे जायचं आहे आपल्याला. नेक्स्ट यावर आपल्याला दोन गोष्टी इथे दिसतील. दोन डॅशबोर्ड दिसतात. स्कूल युजर्स ऑथोराइज्ड युजर्स. त्या ठिकाणी आपण स्कूल युजर्स यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला साइन इन चा ऑप्शन दिसेल. सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन करत आहे त्यामुळे आपल्याला पासवर्ड वगैरे काही माहित नाही. त्यासाठी आपण सुरुवात आधी खालच्या बाजूला नॉट रजिस्टर 8 या ठिकाणी साइन अप आधी आपण करून घेणार आहोत. त्या ठिकाणी साइन अप या ठिकाणी आपल्याला पहिली प्रोसेस इथं आहे. त्या ठिकाणी आपल्याला आपला शाळेचा युडस नंबर टाकायचा आहे. त्यानंतर दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला युडाइस नंबर आपला दिसेल. त्या ठिकाणी आपला युडाइस प्लस मध्ये जो मोबाईल नंबर आपण अपडेट केलाय तोच अपडेट झालेला मोबाईल नंबर आपण इथे टाकायचा आहे. कारण जो OTP जाणार आहे तो त्याच नंबरवर जाणार आहे. कंटिन्यू करायचं. खालच्या बाजूला जर एखाद्या आपल्याला नंबर लक्षात येत नसेल तर या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे शेवटचे 3 अंक आपल्याला त्या नंबरचे दिसतात. त्यावरून आपण तो नंबर कोणता याची खात्री करू शकतो. थोड्याच वेळ तिथं OTP येईल. तो OTP आपल्याला टाकायचा आहे. 932564. ओके. यानंतर आलेला OTP टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं. यानंतर आपल्याला आपला हा डॅशबोर्ड असा दिसेल. या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव, शाळेचा ऍड्रेस, युडाइस नंबर, मोबाईल नंबर, त्याचबरोबर शाळेतली माहिती आपल्याला दिसेल. ती चेक करायची बरोबर आहे किंवा नाही. या ठिकाणी खालच्या बाजूला प्लीज फिल द फॉलोइंग डिटेल्स ऑफ प्रोसीड यावर वेदर स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज म्हणजे आपली शाळा 2 राज्याच्या बॉर्डरवर आहे किंवा सीमावर्ती भागात असेल तर येस, नसेल तर नो करायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर डिजिग्नेशन ऑफ रिस्पॉन्स म्हणजे माहिती सध्या कोण भरत आहे. शक्यतो प्रिन्सिपल, इनचार्ज, हेड ऑफ द स्कूल, टीचर, ऑर द स्टाफ ऑन द स्कूल यापैकी योग्य वाटेल आपल्याला तो योग्य ऑप्शन या ठिकाणी निवडायचा. मी प्रिन्सिपल, हेड, टीचर असं निवडतो. त्यानंतर या ठिकाणी आपली शाळा कुठल्या कशा पद्धतीने भरते यावर आधारित 4 ऑप्शन आपल्याला इथे दिसतील. सिंगल स्कूल्स दॅट रन्स इन मोर दॅन 1 कॅम्पस. दुसरा ऑप्शन आहे मल्टिपल स्कूल्स ऑन प्रिमायसेस ऑफ डिफरंट युडास कोड. तिसरा ऑप्शन आहे सिंगल स्कूल डबल सीट्स आणि चौथा आहे सिंगल स्कूल आणि सिंगल शिफ्ट. असे 4 ऑप्शन दिसतात. आपली शाळा कोणत्या ऑप्शननुसार भरते त्यानुसार तिथं क्लिक करायचं आहे. चौथा आहे सिंगल स्कूल आणि सिंगल शिफ्ट. एकच शाळा आहे आणि ती एका शिफ्टमध्ये भरत असेल तर तो चौथा पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर टिक दिसते त्या ठिकाणी टिक करायचं आहे आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा 5व्या स्टेप पर्यंत आपण पोहोचलो आहे. क्रिएट पासवर्ड. या ठिकाणी आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. येथे 2 ऑप्शन दिसतील. पासवर्ड सुरुवातीला आपण पासवर्ड चांगला 8 अक्षरी तयार करायचा आहे. तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. मी इथे टाकून घेतो. पासवर्ड टाकल्यानंतर इथं साइन अप वर क्लिक करायचं आहे जेणेकरून आपला पासवर्ड तिथे सेव्ह होईल. अशा पद्धतीने आपण पासवर्ड तयार करून साइन अप बटनवर क्लिक करावे. त्यानंतर आपण मेन डॅशबोर्ड आपल्याला दिसेल. यानंतर प्रायमरी इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी 3 प्रकारची माहिती भरायची. सुरुवातीला स्टुडंट शाळेतील
विद्यार्थी संख्या बॉईज गर्ल्स, त्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स असलेले विद्यार्थी आणि मुलींची संख्या या ठिकाणी भरायचे. शाळेतले स्टाफ संदर्भातली इथं माहिती भरायचे, मेल फिमेल. त्यानंतर वॉटर पॉईंट, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जे नळांची संख्या आहे ती संख्या इथं लिहायची आहे. त्यानंतर टॉयलेटची संख्या मुलींसाठी किती आहे, मुलांसाठी किती ही या ठिकाणी नोंदवायची आहे. त्यानंतर युरिनल्स मुलांसाठी व मुलींसाठी असलेली संख्या इथं नोंदवायची आहे. त्यानंतर खालच्या बाजूला डज द स्कूल हॅव फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वॉटर, वेस्ट वॉटर, ग्रे वॉटर नियर ड्रिंकिंग वॉटर स्टेशन पॉईंट्स. या ठिकाणी जे वेस्ट पाणी आहे त्या पाण्याचा वापर कशासाठी केला जातो ते योग्य ठिकाणी इथं नोंदवायचं आहे, किंवा त्या पाण्याचा वापर कशासाठी केला जातो किंवा नाही. तर नो सेफ डिस्पोजल अरेंजमेंट म्हणजे या ठिकाणी त्या पाण्याचा कुठलाही वापर केलेला नाही आहे असा पहिला ऑप्शन इथं दिसेल. डिस्पोजल इन द फंक्शनल सॅक पिट म्हणजे शोष खड्ड्याचा वापर तुम्ही केलेला आहे, पाणी मरवण्याचं काम तिथं केलेलं आहे जे वेस्ट वॉटर आहे त्यासाठी. त्यानंतर यूज इन किचन गार्डन, जर त्याच ठिकाणी जर आपण त्या वेस्ट वॉटरचा पाण्याचा वापर परसबागेसाठी केला असेल तर तो ऑप्शन इथं निवडायचा आहे. कनेक्ट टू द ड्रेनेज चॅनल विथ सेफ डिस्पोजल, ते पाणी सरळ नाल्यामध्ये किंवा गटारीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि टेस्टेड फॉर रियूज किंवा त्या पाण्याचा परत पुनर्वापर केलेला आहे का, योग्य पर्याय त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. आणि इथं सर्व माहिती भरायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर यावर क्लिक करायचं. त्यानंतर प्रायमरी इन्फॉर्मेशन कम्प्लीट प्रोफाईलमध्ये दुसरं पेज इथे आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल ॲज अ स्कूल वोन अवॉर्ड्स ॲज डिफरंट लेवल इन SVP स्वच्छ विद्यालय पुरस्कार. तर आपल्या शाळेला 2016, 17, 17, 18 त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे का याची माहिती इथे विचारलेली. जर यस असेल, समजा 16-17 आपल्याला मिळाला असेल तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल आपल्याला मिळालेला आहे तो या ठिकाणी टिक करायचा आहे. आणि जर समजा आपल्याला मिळाला नसेल आपल्या विद्यालयाला तर आपण सरळ नो करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हॅज द स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंट स्वच्छता ॲक्शन प्लॅन तयार आहे का, आराखडा तयार आहे का, तर यस आपला आराखडा तयार आहे. इज द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर सस्टेनिंग वॉटर सॅनिटायझेशन अँड हायजीन इन द स्कूल, तर यस पाण्याविषयी अवेअरनेस आपल्या शाळेतील केला जातो का, विविध उपक्रमाद्वारे आपण विद्यार्थ्यांना या गोष्टी सांगत असतो, तर त्या ठिकाणी यस करायचं आहे. अधिक माहितीसाठी आपण या ठिकाणी क्लिक करून ती माहिती सुद्धा घेऊ शकतो. आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे. या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, यू हॅव सक्सेसफुल रजिस्टर विथ SHVR, यू कॅन नाव प्रोसेस विथ द सर्वे. आणि यानंतर आपल्याला जवळजवळ 61 प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथं द्यायची आहेत. यामध्ये आपल्याला वॉटर, टॉयलेट, हँडवॉशिंग विथ सॅप, त्याचबरोबर ऑपरेशन अँड मेंटेनन्स, त्यानंतर बिहेवियर चेंज अँड कॅपॅसिटी बिल्डिंग, मिशन लाईफ ॲक्टिव्हिटी या संदर्भातल्या सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहेत. त्याचं सर्व थोडक्यात करायचं आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर माहिती बघणारच आहोत. यामध्ये वॉटर संदर्भात जवळपास 9 क्वेश्चन आहेत. टॉयलेट्स या संदर्भात 11 ते 21 पर्यंत आपल्याला प्रश्न उत्तर आहेत. त्यानंतर 22 ते 27 हँडवॉशिंग या टॅबमध्ये आपल्याला प्रश्न उत्तर आहेत. त्यानंतर ऑपरेशन अँड मेंटेनन्स या ठिकाणी 28 ते 40 संदर्भात काही
प्रश्नोत्तर आपल्याला त्यामध्ये सर्वे करावा लागणार आहे. त्या संदर्भात बिहेवियर चेंज अँड कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये 41 ते 91, मिशन लाईफ ॲक्टिव्हिटीमध्ये 50 ते 60 असे प्रश्नोत्तर आपल्याला त्या संदर्भात द्यावे लागणार आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी बघा सर्वे कॅटेगरीमध्ये ही सर्व माहिती आहे. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत. यानंतर आपल्याला 6 विभागात आपल्याला जवळपास 61 प्रश्नानुसार आपल्याला सर्वे हा पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये वॉटर, टॉयलेट, हँडवॉशिंग, ऑपरेशन अँड मेंटेनन्स, बिहेवियर अँड चेंज अँड द कॅपॅसिटी बिल्डिंग, मिशन लाईफ ॲक्टिव्हिटी या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला त्यामध्ये भरवायची आहे. या ठिकाणी आपल्याला काही वॉटर या संदर्भात 9 प्रश्न उत्तर आहेत. ते आपल्याला या ठिकाणी प्रश्न वाचून योग्य ते पर्यायाला आपण योग्य ते पर्याय इथं निवडायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं इथं द्यायची आहेत. ते आपण नंतर पाहणार आहोत. या सर्व प्रश्नासंबंधित सविस्तर व्हिडिओ नंतर पाहाव्यास मिळणार आहे. हे सर्व प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आपल्याला फोटो अपलोड करायचे. ते फोटो कोणकोणते अपलोड करावायचे आहेत या संदर्भात थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. अपलोड फोटोमध्ये सुरुवातीला आपल्याला शाळेच्या परिसराचे शालेय परिसरातील समोरचा भाग दिसणारा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. 2 नंबरला आपल्याला वॉटर पॉईंट संदर्भातला आपल्याला फोटो घ्यावायचा आहे. त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भातील पावसाचे पाणी साठवण्यासाठी किंवा पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर केलेला आहे किंवा स्टोरेज काय केलं आहे का या संदर्भातला फोटो आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावायचा आहे. त्यानंतर चौथ्या ठिकाणी आपल्याला शाळेच्या आवाराची एकूण स्वच्छता दिसणार आहे असा एक फोटो त्या ठिकाणी अपलोड करावायचा आहे. 5 नंबरला आपल्याला मुलांसाठी आणि मुलींसाठी कार्यरत असलेल्या शौचालयांचा फोटो घ्यायचा आहे. वेगवेगळ्या या पद्धतीनं 2 फोटो आपल्याला तिथं अपलोड करावायचे आहेत. टॉयलेटचे, मुलांचे टॉयलेट आणि मुलींसाठी असलेल्या टॉयलेटचं. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 6 नंबरला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या टॉयलेटचा फोटो अपलोड करावायचा आहे. 7 नंबरला या ठिकाणी वेस्ट डिस्पोजल अरेंजमेंट मेकॅनिझम म्हणजे आपल्याला कचरा विल्हेवाट यासाठी तुम्ही काय यंत्रणा राबवलेली आहे या ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा या संदर्भात आपण शाळेतील काय सुविधा करण्यात आली आहे या संदर्भातला फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर न्यूट्रिशन गार्डन, किचन गार्डन या ठिकाणी आपल्याला परसबागेसंदर्भातील फोटो अपलोड करायचा आहे. 9 नंबर इन्सिनेरेटर फॉर ब्युरियल सिस्टीम फॉर डिस्पोजल ऑफ सॅनिटरी वेस्ट हा पर्याय सॅनिटरी पॅड संदर्भातील डिस्पोजल मशीन ज्या शाळेमध्ये उपलब्ध आहे त्या संदर्भातील त्याचा फोटो या ठिकाणी अपलोड करावायचा आहे. त्यानंतर 10 नंबर या ठिकाणी आपल्याला शौचालय वापरल्यानंतर आणि शालेय पोषण आहारच्या जेवणापूर्वी साबणाने हात धुण्याची सुविधा या संदर्भातला फोटो आपल्याला 10 नंबर या ठिकाणी अपलोड करावायचा आहे. 11 नंबर या ठिकाणी वॉटर क्वालिटी टेस्टिंग रिपोर्ट संदर्भातला फोटो आपल्याला अपलोड करावायचा आहे. म्हणजे पाण्याची गुणवत्ता तपासली या संदर्भातला फोटो आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावायचा आहे. त्यानंतर टीचर ट्रेनिंग सर्टिफिकेट डॉक्युमेंट स्वच्छता संदर्भातील शिक्षकांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्र संदर्भातला फोटो या ठिकाणी अपलोड करावायचा आहे. 13 नंबर या ठिकाणी फोटो ऑफ फंक्शनल सोलार पॅनल सिस्टीम आपल्या शाळेतील सौर पॅनल संदर्भातला फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावायचा आहे. 14 नंबर या ठिकाणी फोटो एव्हिडन्स ॲज ऑफ अपलोडेड फील्ड नोटिफिकेशन इन टोकन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इको क्लब फॉर मिशन लाईफ ॲट इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टल एक फोटो या ठिकाणचा अपलोड करायचा आहे. आपल्याला इको क्लब आपल्या शाळेत आपल्या सर्वांचं रजिस्ट्रेशन झालं असेल त्या संदर्भातील इको क्लब संदर्भातील समिती आपण गठीत केली आहे त्या संदर्भातला एक फोटो आपण या ठिकाणी अपलोड करावायचा आहे. 15 नंबर या ठिकाणी इको क्लब संदर्भातील
कोणते 2 उपक्रमासंदर्भातला फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. जे उपक्रम आपण इको क्लब संदर्भात घेतले आहेत, झाडे लावणे असतील किंवा अनेक शाळांनी अनेक उपक्रम या ठिकाणी घेतले आहेत, त्या संदर्भातले कोणते 2 फोटो या ठिकाणी अपलोड करावायचे आहेत. एकूण असे 15 फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. ते सर्व फोटो आपण आपल्या मोबाईलमध्ये घेऊन सर्व कॅटेगरीमधील ही सर्व माहिती भरावायची आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला अपलोड फोटो करावे लागतील आणि त्यानंतर आपल्याला फायनल प्रिव्ह्यूसुद्धा आपल्याला इथं पाहता येणार आहे. अशा पद्धतीने आपण SHVR या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याची माहिती कशी भरायची याविषयी माहिती पाहिली आहे. माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, मी अशी आशा करतो. पुढील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर कमेंट करा. धन्यवाद.